हे बघा, फ्रीज जर आपण व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवला ना, तर आपलं किचनमधलं काम आहे ते निम्मं सोपं होऊन जातं. कारण आपल्याला ज्या गोष्टी स्वयंपाकासाठी लागतात ना, त्या जर व्यवस्थित अशा ठेवल्या, तर आपल्याला त्या वेळच्या वेळी सापडतात आणि स्वयंपाक करणं एकदम सोपं होऊन जातं. जसं की बघा, इथं आलं लसूण पेस्ट आहे, लसूण सोलून ठेवलेलं आहे किंवा उरलेलं जे काही असेल, तर आपण छोट्या-छोट्या कंटेनरमध्ये असं भरून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही, म्हणजे फ्रीजमध्ये वास सुद्धा येत नाही. आता हे इथं दूध ठेवलेलं आहे किंवा काही फळं असतील, तर इथं हे खोबरं मी किसून ठेवलेलं आहे. काय 8-15 दिवस साठी लागणार असेल तेवढं. तर कोण म्हणेल आता, की एवढं स्टोअर करून ठेवायची गरज नाही. पण बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा आपण घरातलंच बनवून केलेलं कितीतरी चांगलं, नाही का? तर त्या फ्रूट जास्त सोलून ठेवायचे नाहीत. पण ही पपई आहे आणि 1-2 दिवसात ती संपून जाते आणि हे आहेत टोमॅटो जेव्हा स्वस्त असतात तेव्हा घेतलेले असतात. तर ज्यांना शक्य असते रोजच्या रोज भाजी आणणं ते कधीही चांगलं, पण आमच्या इथे तर शक्य नाही रोजच्या रोज आणणं. त्यामुळे मला अशी स्टोअर करून ठेवावी लागते. हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली त्रिकोण दिसत आहे तिथे क्लिक करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघता येईल. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.